सभी को नमस्कार। मैं गोविंद पारिक हृदय से स्वागत करता हूं आप सभी का हमारे चैनल पारिक प्रेजेंटेशंस के दांडेली दैनिक समाचार पर। आज तारीख है 11 जनवरी वार शनिवार। इससे पहले कि समाचारों की शुरुआत करें, अयोध्या में निर्मित राम मंदिर में भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र जी की मूर्ति की प्राण प्रतिष्ठापना के 1 वर्ष पूर्ण होने पर आप सभी को बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं। तो चलिए शुरू करते हैं आज के समाचार। नमस्कार, मैं गीता अर्जुन शिकारीपुर। दांडेली नगर पुलिस थाना ने आज नगर में सरकार द्वारा बनाए गए नियमों की अनदेखी कर वाहन चलाने वाले कई वाहन चालकों को पकड़कर दंड लगाया। वह भविष्य में सभी सरकारी नियमों का पालन करने के निर्देश दिए। माइनर ड्राइविंग विदाउट डीएल विदाउट इन्शुरेंस यादव ಆಗಬಾರದು। ಇದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅಲ್ಲಿ ನಾಳೆ ಸಿಕ್ಕರೆ ನಾಳೆ ಕೂಡ ಫೈನ್ ಆಗೋದಾ ಇಲ್ಲ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅಲ್ಲಿ ಗಾಡಿ ಸೀಸ್ ಆಗುತ್ತೆ ಅಷ್ಟೇ। ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ? ಪ್ರತಿ ಸಲ ಹೇಳ್ಕೊತ ಆಗಲ್ಲ। ಮೊಬೈಲ್ ಯೂಸ್ ವೆಹಿಕಲ್ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಮೊಬೈಲ್ ಯೂಸ್ ಮಾಡೋದಾಗಲಿ, ಟ್ರಿಪಲ್ ರೈಡ್ ಮಾಡೋದಾಗಲಿ, ಸ್ಪೀಡ್ ಹೋಗೋದಾಗಲಿ ಯಾವುದೂ ಆಗಬಾರ್ದು। ಇದೊಂದು ಸರಿ ಫೈನ್ ಆಗಿ ಕಳಿಸುತ್ತೆ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ರಿಪೀಟ್ ಆಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಪಕ್ಕ ಎಲ್ಲ ಗಾಡಿ ಸೀಸ್ ಆಗಿ ಕೋರ್ಟಿಗೆ ಕಳಿಸುತ್ತೆ ಅಷ್ಟೇ। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಬಿಲೋ 18 ಇದ್ರೆ ಯಾರು ಬೈಕ್ ಯೂಸ್ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಮೈನರ್ ಇರ್ತಾರೆ, ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಡಿಎಲ್ ಕೊಡಲ್ಲ। ಅಬೋ 18 ಇದ್ರೆ ಕಂಪಲ್ಸರಿ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಲೈಸೆನ್ಸ್ ಇರಬೇಕು, ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕು, ಒಂದು PUC ಏನಿದೆ ಗಾಡಿ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸು, ಟ್ರಾಫಿಕ್ ರೂಲ್ಸು ಕಂಪಲ್ಸರಿ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕು। ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ? ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಆದರೆ ಪಕ್ಕ ಗಾಡಿ ಸೀಸ್ ಆಗ್ತದೆ। ಈ ಸಲ ಫೈನ್ ಕಳ್ದತ್ತೆ, ಫೈನ್ ಕಟ್ಕೊಂಡು ಗಾಡಿ ಬಿಟ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ। ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ? नमस्कार, मैं दिशा आचार्य। रुक्मणी बालिका निलय दांडेली ने आज वार्षिक महोत्सव और वर्ण ज्योति पत्रिका का लोकार्पण किया। ವಿಘ್ನ ನಿವಾರಕನಾದಂತಹ ಶ್ರೀ ವಿಘ್ನೇಶ್ವರನನ್ನು ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ ಹಾಗೆ ಗ್ರಾಮದೇವರಾದಂತಹ ದಾಂಡೇಲಿಯಪ್ಪ ಅವರನ್ನ ನಮಿಸುತ್ತಾ ಇವತ್ತಿನ ನಮ್ಮ ರುಕ್ಮಿಣಿ ಬಾಲಿಕಾ ನಿಲಯ ದಾಂಡೇಲಿಯ 27ನೇ ವರ್ಷದ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಸಮಾರಂಭ ಹಾಗೂ ವನಜ್ಯೋತಿ ವಿಶೇಷಾಂಕ ಪುಸ್ತಕ ಬಿಡುಗಡೆಯ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಆದರದ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ। ನಾನು ಶ್ರೀಮತಿ ವೀಣಾ ಕ್ಷೀರ್ಸಾಗರ್, ನಿಲಯ ಸಮಿತಿಯ ಸಹಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಿರೂಪಣೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಹೊತ್ತು ತಮ್ಮ ಮುಂದೆ ನಿಂತಿದ್ದೇನೆ। ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ। दीपं ज्योति नमोस्तुते शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदां शत्रुबुद्धिविनाशाय दीपं ज्योति नमोस्तुते शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदां शत्रुबुद्धिविनाशाय दीपं ज्योति नमोस्तुते करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदां शत्रुबुद्धिविनाशाय दीपं ज्योति नमोस्तुते। ದೀಪ ಪ್ರಜ್ವಲನೆ
ಮಾಡಿದಂತಹ ಉದ್ಘಾಟಕರು ಹಾಗೂ ಗಣ್ಯರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈಗ ಗಣ್ಯರಿಂದ ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆ. ಈಗ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರು ಕೂಡ ಮೇಲೆ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಬೇಕು ಅಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲರನ್ನು ನಾವು ವೇದಿಕೆಗೆ ಆಹ್ವಾನಿಸೋಣ. ಚಪ್ಪಾಳೆಯ ಮೂಲಕ ಅವರನ್ನು ವೇದಿಕೆಗೆ ಬರಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರಿಗೂ ಕೂಡ ವೇದಿಕೆಗೆ ಆಹ್ವಾನ. ಮಕ್ಕಳೇ, ಚಪ್ಪಾಳೆಯ ಮೂಲಕ ಅವರನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಿ ವೇದಿಕೆಗೆ. गजाननम् एकदन्तं गजाननं शूर्पकर्णं लम्बोदरम् एकदन्तं गजाननं शूर्पकर्णं लम्बोदरम् हेरम्बं गणादितं शरणं चरणं गौरीसुतं शरणं चरणं गौरीसुतं एकदन्तं गजाननं शूर्पकर्णं लम्बोदरम् एकदन्तं प्रमदा प्रथमासु प्रजने सुरनरपूजित शिवसुतने प्रमदा प्रथमासु प्रजने सिद्धिबुद्धिदायकने सिद्धिबुद्धिदायकने हरसै मुदति गणेशने हरसै मुदति गणेशने एकदन्तं गजाननं शूर्पकर्णं लम्बोदरम्। कल हमने आपसे जो सवाल पूछा था उसका सही जवाब है बोरी बंदर, जो कि आज छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल के नाम से जाना जाता है। यह 1853 में बना था भारत का सबसे पहला रेलवे स्टेशन। कमेंट्स में जवाब देने वाले हैं देवानंद सड़ेकर, मंजू उड़ेल, खलीलुल्लाह एन मिर्जा भाई, पद्मा कुर्डेकर, शीला विनायक, मुख्तियार मीर अभिषेक यादव यूपी प्रयागराज से, नितिन कुमार हलसगी, जब्बार पठान, प्राची माहाली, फरहाद एम शेख, मनोज कुमार चौधरी, प्रवीण मिश्रा, दादा पीर जलेगार, महेंद्र सिंह सोलंकी, श्याम सुंदर गुप्ता, लतीफा शेख, महावीर व्यास, शैला सुतार और मुख्तियार सामरानी। आज का सवाल, वह कौन सा नाम है, ध्यान दीजिएगा, वह कौन सा नाम है जो कि एक नदी का भी है, एक फूल का भी है, एक फिल्म का भी है और एक हीरोइन का भी है। कमेंट्स में जरूर बताइएगा। अंत तक हमसे जुड़े रहने के लिए सभी दर्शकों का धन्यवाद। कल फिर मुलाकात होगी हमारे इसी चैनल पारिक प्रेजेंटेशंस पर।